क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ भाजप हा हिंदुत्वाशी गद्दारी करणारा पक्ष, उद्धव ठाकरेंचा भाजप व शिंदे गटावर घणाघात। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आयोजित शिवसेनेच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली। धामणगाव रेल्वे गेटवरील ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी यवतमाळ येथे आयोजित या संमेलनाला हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघातील जनतेची माफी मागितली। तुम्ही विश्वासाने निवडून दिलेल्या खासदारांनी जनतेच्या विश्वासाला तडा दिला। हा केवळ पक्षाचा नाही तर मतदारांचाही विश्वासघात आहे असे ते म्हणाले। खासदार संजय देशमुख आणि शिंदे गटावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की विकास निधी न मिळाल्याचे कारण देऊन पक्ष बदलणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही। जर विकासासाठी तत्वांशी तडजोड करणे गरजेचे असते तर अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनीही तसे केले असते। त्यांनी कधीही आपल्या विचारधारेशी तडजोड केली नाही असेही त्यांनी नमूद केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप गेल्या 12 वर्षापासून सत्तेत आहे। या काळात अपेक्षित विकास झाला नसेल तर एक खासदार पक्ष बदलून कोणता विकास करणार। जनतेने आता हे दावे आणि सबबी ओळखले आहे। यावेळी ठाकरे यांनी भाजप हा हिंदुत्वाशी गद्दारी करणारा पक्ष आहे। ठाकरे ब्रँड कधीही फिका पडणार नाही असा घणाघात करत कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।